नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये आज आपण वेगळ्या प्रकारे ग्रेव्ही करून मस्त असं चिकन करणार आहोत. तुम्हाला ही चिकन रेसिपी नक्कीच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात काही खडे मसाले ॲड करायचे आहेत. एक तमालपत्र घेतलेला आहे. त्यानंतर 3 लवंगा, 2 वेलदोडे, अर्धा चक्रफूल घेतलेला आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा, 3 काळे मिरे. आपल्याला हे खडे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यात उभे पातळ कापून घेतलेले 2 कांदे ॲड करायचे आहेत. मीडियम गॅसच्या फ्लेमवर कांदे तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. इथे साधारण 1 मिनिट झालेला आहे कांदे परतून. यात आपण आता 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू. अद्रक लसूणची पेस्ट कांद्यासोबतच तेलात चांगली फ्राय करून घ्यायची आहे. इथे हा कांदा आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. बघा इथे कांद्याला हलका सोनेरी रंग यायला लागलेला आहे. आपण आता यात एक बारीक कापलेला टोमॅटो ॲड करू. टोमॅटो ॲड करून तेलात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. इथे कांदा आणि टोमॅटोमुळे ह्या भाजीला मस्त अशी ग्रेव्ही येणार आहे. आपण हा टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत तेलात परतून घेऊ. इथे टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालेला आहे. आपण आता यात धुवून घेतलेलं चिकन ॲड करू. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन तेलात परतून झालं की त्यात हळद आणि मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता आपण पाणी न टाकता झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर हे चिकन चांगलं शिजू देऊ. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण ह्या भाजीसाठी छोटेसं वाटण करून घेऊ. वाटणासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय आणि इथे मी 1 वाटी कांदा तळून घेतलेला आहे. कमीत कमी पाणी वापरून आपण हे वाटण ग्राइंड करून घेऊ. इथे हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून झालेलं आहे. आपण आता पुढची प्रोसेस करू. तुम्ही पाहू शकता इथे हे चिकन बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. आपण हे चिकन एकदा मिक्स करून घेऊ. आपण हे चिकन शिजवण्यासाठी बिलकुलही पाण्याचा वापर केलेला नव्हता. कांदा आणि चिकनचं छान पाणी सुटलेलं आहे. आपण आता यात मसाले ॲड करू. 1 चमचा लाल मिर्च पावडर, तिखट तुम्ही थोडा आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड. हे सगळे मसाले आपण चिकनमध्ये चांगले मिक्स करून घेऊ. मसाले चिकनमध्ये चांगले मिक्स करून झाले की त्यात बनवून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे. वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनमध्ये. नेहमीचीच ग्रेव्ही न करता आपण थोडं वेगळ्या पद्धतीने हे चिकन बनवतोय. वाटण चिकनमध्ये चांगलं मिक्स करून झालं की त्यात पाणी घालायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी ॲड करते. आपण ही चिकनची भाजी पातळ नाही तर थोडी आंगशी रशाची ठेवणार आहोत. जर तुम्हाला ही भाजी थोडी पातळ हवी असेल तर यात तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता. पाणी ॲड करून हे चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता यात मीठ ॲड करत नाही आहे कारण आपण चिकन शिजवताना मीठ ॲड केलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर हे चिकन चांगलं शिजू देऊ. इथे 9 ते 10 मिनिटात हे चिकन मस्त असं शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला रंगही खूप छान आलेला आहे आणि तर्रीही मस्त दिसते. आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू. रेडी झालंय आपलं मस्त चमचमीत असं चिकन. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.